नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं एक्झाम पॅराडाइज या ऑनलाईन युट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नफा तोटा हा टॉपिक पाहणार आहे। टाईप क्रमांक पहिला प्रश्न, 500 रुपयात खरेदी केलेला ड्रेस 600 रुपयाला विकला तर त्या व्यवहारात शेकडा नफा किती? तुम्हाला इथं ऑप्शन दिलेला आहे। ऑप्शन क्रमांक ए 120%, ऑप्शन क्रमांक बी 20%, ऑप्शन क्रमांक सी 25%, ऑप्शन क्रमांक डी 30%। आता या प्रश्नाला सोडवायचं कसं विद्यार्थी मित्रांनो, तर लक्षात ठेवा की इथं दिलेलं आहे खरेदी किंमत आपल्याला 500 रुपये आणि विक्री किंमत दिलेली आहे 600 रुपये। तर आपण 600 गुणिला 100 करणार, छेदात खरेदी किंमत 500। आता इथं जिथं जिथं भाग जातो तिथं तिथं भाग द्या। हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, 5 एक 5, 5 दोन्ही 10। इथं केला, हे शून्य कट करून इथं लिहिला, म्हणजे उरलं काय 6 गुणाकारात 20 बरोबर आहे। तर आता या गुणाकाराला करत नेण्यासाठी शून्याशी शून्य साइन दोन्ही 12 म्हणजे 120 आलं। 100च्या वर किती? 100च्या वर 20 आहे म्हणजे 120% आहे। तर हे 20% काय झालं, 100च्या वर झाला तर फायदा होईल म्हणजेच नफा होईल, आणि 100च्या आतमध्ये कोणतीही गोष्ट झाली तर ते काय होईल, तोटा होईल। तर 120%, तर इथं ऑप्शन क्रमांक 120 दिलेला आहे, परंतु हे ऑप्शन चुकलेलं आहे। ओके, तर ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो। अशा पद्धतीने आपल्याला पेपरमध्ये क्वेश्चन विचारतात, आपल्याला केअरफुली ऑब्झर्व करून प्रश्न सोडवावा लागते। उदाहरण क्रमांक आता दुसरा पाहणार आहोत आपण। 600 रुपयात खरेदी केलेला मोबाईल 900 रुपयात विकला तर त्या व्यवहारात शेकडा नफा किती? अशा पद्धतीचा प्रश्न आहे। ऑप्शन तुम्हाला इथं दिलेले आहेत। मग या ऑप्शनला सोडवण्यासाठी आपल्याला पहिले काय करायचं आहे, नफा विचारला म्हणजेच आपण काय करणार, 900 गुणाकारात 100 घेणार आणि छेदात डायरेक्ट 600 रुपये खरेदी किंमत टाकणार। 900 रुपये विक्री किंमत आहे आणि 600 रुपये खरेदी किंमत आहे। याला सोडवा, 2 शून्य कट, 2 शून्य कट। आता वर खाली भाग जातो, 2 त्रिक 6, 2 पंच 10, शून्य कट केला इथं लिहिला, 3 एक 3, 3 त्रिक 9। म्हणजे उरलेलं काय विद्यार्थी मित्रांनो, तर 3 गुणाकारात 50 उरलेले आहेत। शून्याशी शून्य 5 त्रिक 15 म्हणजे 100च्या वर किती आहे, 50 एक्स्ट्रा आहेत। 50 एक्स्ट्रा आहे म्हणून 50% काय झाला, नफा झाला। ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल। आता विद्यार्थी मित्रांनो, टाईप क्रमांक 2 आपण पाहणार आहोत। उदाहरण क्रमांक तिसरा, 1100 रुपयात खरेदी केलेली एक वस्तू 990 रुपयाला विकली तर त्या व्यवहारात शेकडा तोटा किती? आता आपल्याला विचारलेला आहे तोटा। ऑप्शन आपल्याला इथं दिलेले आहेत। कशा पद्धतीने सोडवायचं विद्यार्थी मित्रांनो पहा, 990 ही विक्री किंमत आहे, त्याला गुणिला 100 घेणार, छेदात घेणार आपण 1100। ओके, आता हे 2 शून्य कट, हे 2 शून्य कट। आता इथं लक्ष द्या काय करायचं आहे, 11 वर भाग जातो, 11 एक 11, 11 9 99। हा शून्य कट केला इथं लिहिला म्हणजे उरलं किती, 90 उरलेले आहे। म्हणजे 100 मायनस 90 जर केले आपण तर उरतात किती, 10%। 10% काय झाला, मग तोटा झाला। 100च्या कमी आहे 90 म्हणून आपल्याला काय होईल, 10% तोटा होईल। ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल। तर विद्यार्थी मित्रांनो, उदाहरण क्रमांक 4 पाहणार आहोत। 600 रुपयात खरेदी केलेली एक वस्तू 900 रुपयाला विकली तर त्या व्यवहारात शेकडा नफा किती? अशा पद्धतीचा प्रश्न आहे। मग आपण काय करत असतो, विक्री 900 आहे गुणिला 100 घेतो आणि छेदात 600। ओके, नंतर भाग द्या, 2 शून्य कट, 2 शून्य कट। इथं भाग जातो, 6 ने भाग जातो, 2 ने भाग जातो, 6 ने भागायचा भागू शकता, 6 एक 6, 6 एक 6 उरले किती, 3, 6 पंच 30। हा शून्य कट केला इथं लिहिला म्हणजे उरलं किती, 150। 150 म्हटल्यावर 100वर 50, तर 50% काय झाला, नफा झाला। ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल। अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो। समजलं असेल? जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करून द्या, चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला समोर पण पाहायला मिळतील विद्यार्थी मित्रांनो। त्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे की तुम्हाला सबस्क्राईब करा, म्हणजेच
नोटिफिकेशन जर तुम्ही ऑन केली तर तुम्हाला या ज्यावेळेस बी व्हिडिओ अपलोड होईल त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन आली तर तुम्हाला ते व्हिडिओ बघता येईल. आता टाईप क्रमांक 3 पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. उदाहरण क्रमांक 5. एका दुकानदाराने एक वस्तू 460 रुपयाला विकून 15% नफा कमावला तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? आता खरेदी किंमत विचारलेली आहे. आपल्याला सोडवायचं कसं? विक्री किंमत गुणिला 100. विक्री किंमत 460 गुणिला 100 घेणार आपण. मग शेतात काय दिलेलं आहे आपल्याला? नफा दिलेला आहे. आता हे नफा म्हटल्यावर आपण इथं नफा दिला तर ह्याला 100 ऍड करायचे याच्यामध्ये, म्हणजे 15 आहेत तर इथं किती घेणार आपण? 115. याच्यामध्ये 100 ऍड करून टाकायचे. तर लक्ष द्या, आता भाग देत असेल तर भाग द्या. जिथे जिथे भाग जाते तिथे तिथे भाग द्या. भाग जातो, 5 ने भाग जातो. 5 दोन्ही 10 उरला 1, 5 त्रिक 15, 5 दोन्ही 10, इथं गेले 0. आता इकडे भाग जातो, 23 एक 23, 23 दोन्ही 46, हा 0 कट केला, इथं लिहिला. मग 20 गुणाकारात 20, मग हे 2 शून्याशी 2 शून्य, बे दोन्ही 4, 400 रुपये काय आहे त्या वस्तूची खरेदी किंमत आहे. ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. कशा पद्धतीने सोडवलं समजलं? आपल्याला फक्त काय करायचं आहे, इथं विक्री किंमत गुणिला 100 आणि हे इथं नफा ज्यावेळेस दिलेला असेल तर त्याच्यामध्ये 100 ऍड करून त्यांना भागणे. ओके, 100 ऍड केले होते, म्हणजेच इथं 15 दिले होते तर या 15 मध्ये आपण 100 टाकले तर इथं झाले 115, म्हणजे 115% आपल्याला इथं भागायचं आहे. समजलं? तर विद्यार्थी मित्रांनो, उदाहरण क्रमांक आपण 6 पाहणार आहोत. एका दुकानदाराने एक वस्तू 1000 रुपयाला विकून 25% नफा कमावला तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? आपण त्याच पद्धतीने सोडवणार आहोत. तर लक्ष द्या, विक्री किंमत किती आहे? 1000 गुणिला 100. ओके, छेदात हे 25% काय आहे? नफा आहे. म्हणजे 100वर 25 म्हटले किती झाले? 125, म्हणजे 125 ने आपण काय करणार? त्याला भागणार आहोत. मग भाग जातो, 25 5 125, 25 चोक 100, हे 0 कट केला, इथं लिहिला. ओके, 5 एक 5, 5 8 40, म्हणजेच 8 गुणाकारात 100, तर 800 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ओके, ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो. टाईप क्रमांक 4 पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपण. टाईप क्रमांक 4, 7वं उदाहरण. एका दुकानदाराने एक वस्तू 840 रुपयाला खरेदी करून 35% तोटा सहन केला तर त्या वस्तूची विक्री किंमत किती होती? आता त्या वस्तूची विक्री किती होती अशा पद्धतीचा प्रश्न आहे. तर लक्ष द्या, काय करणार आता आपण? आपल्याला खरेदी किंमत दिलेली आहे आणि इथं तोटा दिलेला आहे, बरोबर आहे. तर आता आपण काय करायचं? तर 840 गुणिला 35% तोटा, म्हणजे 100 मधून 35 जर केले आपण वजा, 100 मधून 35 वजा केले तर उरतात किती? 65. किती उरतात? 65 उरतात. तर हे 65 घेतले आपण गुणाकारात आणि छेदात किती घ्यायचे आता? 100, कारण इथं खरेदी किंमत दिलेली आहे. तर याने भाग द्या, 0 कटला 0 कटला, 5 दोन्ही 10, 13 5 65, बेचोक 8 आणि बे दोन्ही 4, म्हणजे 13 गुणिला 42 उरलेला आहे. तर 13 दोन्ही 13 ना डायरेक्ट भागा, 13 दोन्ही 26, 6 हातचे आले, दोन्ही 26 6 हातचे आले 2, 13 चोक 52 आणि 2 54, म्हणजे 546 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो. उदाहरण क्रमांक आता 8 पाहणार आहोत. एका दुकानदाराने एक वस्तू 1550 रुपयाला खरेदी करून 20% तोटा सहन केला तर त्या वस्तूची विक्री किंमत किती होती? त्या वस्तूची विक्री किंमत आपल्याला परत काढायची आहे. कसं करणार? तर लक्ष द्या, 1550 गुणिला 20% तोटा म्हटल्यावर 100 मधून 20 वजा केले तर 80 उरतात. हे 80 घेतले आपण इथं गुणाकारात, छेदात 100, हे 0 कट, हे 0 कट, हे 0 कट, हे 0 कट. ओके, तर लक्ष द्या, आता उरलं काय?
8 गुणाकारात 155, 8 पंच 40 शून्य, हातचे आले 4, 8 पंच 40 आणि 4 44 4, हातचे आले 4, 8 1 8 आणि 4 12, म्हणजे 1240 त्या वस्तूची विक्री किंमत होती. म्हणजे 1240 म्हटल्यावर ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता विद्यार्थी मित्रांनो टाईप क्रमांक 5 पाहणार आहोत. शेवटचा टाईप आहे. आणखी 2 उदाहरणं आपल्याला पाहायचे आहे. उदाहरण क्रमांक 9. एका दुकानदाराने 40 रुपये डझन प्रमाणे 5 डझन पेन खरेदी करून 3 रुपयाला 1 याप्रमाणे सर्व विकले तर त्या व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती? आता लक्ष द्या, आपल्याला ना इथं खरेदी किंमत माहित आहे, नाही विक्री किंमत माहित आहे. मग शेकडा नफा किंवा तोटा कसा काढायचा? तर त्याच्यासाठी लक्ष द्या, 40 रुपये डझन प्रमाणे 5 डझन. तर लक्ष द्या, 1 मिनिट. आता या उदाहरणाला कसं सोडवायचं विद्यार्थी मित्रांनो पहा. 40 रुपये डझन प्रमाणे, 40 रुपये डझन प्रमाणे किती घेतले? 5 डझन. तर 4 पंच 20, 4 पंच 20 आणि 1 शून्य, म्हणजे हे 200 रुपयाला काय केले आपण? खरेदी केले. खरेदी. ओके, ही खरेदी किंमत भेटली. आता 5 डझन, 5 डझन म्हणजे किती होते? 12 पंच 60 नग. ओके, किती नग व्हायले? 60 नग. 12 पंच 60 नग, प्रत्येकी 3 रुपयाला 1 याप्रमाणे विकले. 60 गुणिला 3, 180 रुपयाला काय केले त्यानं? विकले. म्हणजे काय झालं? विक्री किंमत भेटली आपल्याला. आता आपण शेकडा नफा किंवा तोटा काढायचा आहे. तर काय करतो आपण? विक्री किंमत 180 गुणाकारात 100 छेदात 200 घेणार. ओके, आता भाग द्या. 2 शून्य कट, 2 शून्य कट, 2 1 2, 2 9 18, हा शून्य कट केला, इथं लिहिला, म्हणजे उरलं किती? 90. तर 100 मायनस 90 केले. 100 मायनस जर 90 केले तर उरतात किती? 10% तोटा झालेला आहे. म्हणजे 100 पेक्षा कमी आलेली आहे किंमत, म्हणजेच काय झाला? तर तोटा झाला. ओके, अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे. नफा बी दिलेला आहे इथं 10%, परंतु आपल्याला 100 पेक्षा कमी झाला म्हणून इथं 10% काय होईल? आपल्याला तोटा होईल. आजच्या व्हिडिओमधील आपण शेवटचं उदाहरण पाहणार आहोत. एका दुकानदाराने 60 रुपये डझन प्रमाणे 5 डझन मोसंबी खरेदी करून 4 रुपयाला 1 याप्रमाणे सर्व विकले तर त्या व्यवहारात शेकडा नफा किंवा शेकडा तोटा किती? अशा पद्धतीचा प्रश्न आहे. सोडवायचं त्याच पद्धतीने, आपण याच्या पूर्वी जी पद्धत वापरली त्याच पद्धतीने. मग कशा पद्धतीने सोडवणार पहा. 60 रुपये डझन प्रमाणे 5 डझन. ओके, आपल्याला खरेदी किंमत माहित नाही, खरेदी किंमत काढणार. 6 पंच 30 आणि 1 शून्य, म्हणजे काय झाली? खरेदी किंमत. त्याच्यानंतर 5 डझन मोसंबी आहे, तर किती नग झाले एकूण? 60 नग. 12 पंच 60 आहे की नाही? आणि 4 रुपयाला 1 याप्रमाणे विकली. तर साइन चोक 24 आणि 1 शून्य, हे झाली विक्री किंमत. ओके, आता विक्री किंमत 240 गुणिला आपण 100 घेत असतो शेकडा नफा किंवा तोटा काढण्यासाठी, आणि 300 काय आहे? खरेदी किंमत, याला छेदा. मग कसं सोडवणार? हे 2 शून्य कट, हे 2 शून्य कट, 3 1 3, 3 8 24, हा शून्य कट केला, इथं लिहिलं, म्हणजे उरलं किती? 80. तर 100 मधून 80 गेले, 100 मधून 80 गेले, तर उरतात 20%. 20% काय झाला? 100 पेक्षा कमी आहे म्हणून तोटा झाला. 20% तोटा हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो. अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीचे व्हिडिओ आपण नेहमी टाकत असतो आपल्या युट्यूब चॅनलवर. आणि हे प्रश्न नेहमी तुम्हाला पोलीस भरती असो, MPSC असो किंवा सरळ सेवा असो, अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला नेहमी पाहायला मिळतील. म्हणून म्हटलं की या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, म्हणजेच व्हिडिओ ज्यावेळेस बी अपलोड होईल त्यावेळेस तुम्हाला एका क्लिकवर ते पाहता येईल. धन्यवाद.